नमस्ते विद्यार्थी मित्र हो, मी खरा सर माझ्या या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 1 याचे आपण रिव्हिजन घेणार आहोत। तत्पूर्वी आपण रोजच्या अभ्यासामध्ये व्हॉट्सॲप, यूट्यूब व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करीत आहोत। मॅथ्स पार्ट 2 याच्यामध्ये सुद्धा आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजे सर्कल या प्रकरणापर्यंत आपण अभ्यास करत आलोय। आज आपण सिमिलॅरिटी टॉपिक नंबर 1 सिमिलॅरिटी याच्यामध्ये रिव्हिजन पाहणार आहोत। तत्पूर्वी चालू शैक्षणिक वर्षामध्ये जो सिलेबस शासनामार्फत कमी केलेला आहे तो सिलेबस यापूर्वी मी व्हॉट्सअपद्वारे आपल्याला सोडलेला आहे। तरी सुद्धा आपण पुस्तक घेऊया। टेक्स्टबुक मध्ये जो घटक आहे तो घटक मी सांगतो, आपण व्हिडिओ थांबवून पुस्तक घ्या आणि मग आपण पाहूया की यातले घटक कोणकोणते वगळण्यात आलेले आहेत ते टिक मार्क करूया आणि मग आपण आपल्या रिव्हिजन कडे सिमिलॅरिटी या प्रकरणाकडे वळूया। सर्वांनी टेक्स्टबुक हातामध्ये घेतला असेल। टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 8 वरती या। पेज नंबर 8 वरती प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल म्हणजे अँगल बायसेक्टर जो थेरम आहे तो पेज नंबर 8 वरती आहे पहा, अँगल बायसेक्टर थेरम। आणि पेज नंबर 9 वरती म्हणजे जो थेरम आहे तो पूर्ण वगळण्यात आलेला आहे, पेज नंबर 8 and 9 वरील। त्यानंतर पेज नंबर 9 वरती पुन्हा फॉर गिवन मोर इन्फॉर्मेशन म्हटलेला आहे, म्हणजे पेज नंबर 9 तो सुद्धा खालील भाग सुद्धा वगळण्यात आलेला आहे। मीन्स याचा अर्थ असा होतो की पेज नंबर 9 जे आहे ते पूर्ण वगळण्यात आलेले आहे। त्यानंतर पेज नंबर 10 पुढील पेज नंबर 10 कॉन्व्हर्स ऑफ एन अँगल बायसेक्टर थेरम असेल, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, हे पूर्ण थेरम्स या सिलेबस मधून या वर्षीच्या सिलेबस मधून वगळण्यात आलेले। पेज नंबर 11 पहा, पेज नंबर 11 पेज नंबर 11 वरती रिमेंबर धिस जो म्हटलेला आहे आपल्याला त्यामधील पॉइंट 3 and 4 हे जे पॉइंट्स आहेत ते रिमूव्ह करण्यात आलेले आहेत, वगळण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढील पेज नंबर 12 सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत। त्या सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये एक्झाम्पल नंबर 2 ऍक्टिव्हिटी, देन पेज नंबर 13 ऍक्टिव्हिटी विल बी कॅन्सल्ड, ओके, नोट डाउन। देन प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 1 प्रश्न पहिला पूर्ण म्हणजे प्रश्न पहिल्यामध्ये 3 एक्झाम्पल्स आहेत, ते 3ही एक्झाम्पल वगळण्यात आलेले आहेत। त्यानंतर पुढील पेज नंबर 14 पेज नंबर 14 एक्झाम्पल नंबर 3, 5th, 6th, देन 8, 9 and 11 विल बी रिमूव्ड। म्हणजे पुन्हा सांगतो पहा, एक्झाम्पल 3, 5, 6, 7, 8, 9 and 11. Then problem set first page number 28 and 29. See, in this problem set example number 8, 9 and 10. This example will be removed. लक्षात घ्या आलं विद्यार्थी मित्र। हे सुरुवातीलाच आपण का पाहतोय की जे हे फक्त मी पहिल्या प्रकरणातलं सांगितलेलं, आपण रिव्हिजन घेणार आहोत ते घटक वगळून आपण या प्रकरणाचे रिव्हिजन आपण पाहणार आहोत। ओके, लेट्स नाउ सी द रिव्हिजन ऑफ टॉपिक नंबर 1 सिमिलॅरिटी। फर्स्ट पॉइंट, वी स्टडीड दॅट प्रिव्हियस क्लास द एरिया ऑफ अ ट्रायंगल, वी नो दॅट एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 into base into height. This formula will be used in this next point. Remember that is 1/2 into base into height. Okay. Then next point,
will be studied that the ratio of areas of two triangle means that there are two triangles. Okay, ratio दोन त्रिकोणांचा क्षेत्रफळ आपण पाहणार आहोत. रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. फर्स्टली ड्रॉ अ डायग्राम. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इन दिस पॉइंट. फर्स्टली ड्रॉ टू फिगर्स. दोन आकृत्या काढूया आपण. फर्स्ट triangle ABC, second triangle PQR. In this first triangle BC is the base, first triangle. दूसऱ्या त्रिकोणाचा पाया QR is the base. First triangle height AM, second triangle height is PN. Then find out the areas of two triangles. Firstly triangle, we know that the area of triangle ABC upon area of triangle PQR. Using this formula, area of a triangle is equal to 1/2 into base into height. Okay, first triangle 1/2 this into base is these are the base. Okay, in this QR is the base. These two are, and these are the AM and PN is the height. Okay, 1/2 into base is the 1/2 into base is the BC and height is the AM upon second triangle 1/2 into base is the QR and height is the PN. Okay, 1/2 cancel. Hence, the areas of two triangle is equal to BC into AM upon QR into PN. The ratio of areas of two triangles. Ratio of areas of two triangles means triangle ABC and triangle PQR. These two triangles ratio is equal to the means that is equal to the product means गुणाकार, product of their base and corresponding height. Means that if two triangles their area is equal to the ratio of the product of their base and corresponding height. म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. असा हा पहिला आपला मुद्दा येतो. याच्यामध्ये पहा आपल्याला याच्यावरती उदाहरण कशा प्रकारे सोडवले जाते. तर दोन त्रिकोण दिले जातील. दोन्ही त्रिकोणामध्ये पाया व उंची दोन्ही त्रिकोणांची पाया व उंची दिली जाईल आणि त्यावेळेस अशा प्रकारे आपण मांडणी करणार आहोत त्या दोन्ही त्रिकोणांची. त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण कोणताही असेल, जो त्रिकोण दिला असेल तो त्रिकोण, आणि त्यांचं आपण जे सूत्र आहे ते हे सूत्र वापरणार आहे. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र 1/2 इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला यूज करायचा आणि या प्रकारचे आपण उदाहरण सोडू शकतो. 2 मार्कापर्यंत या प्रकारे 1 ते 2 मार्क अशा प्रकारचं हे उदाहरण या घटकावरती उदाहरण येऊ शकतं. या दोन त्रिकोणामधले बेस जो आहे पहिल्या त्रिकोणाचा आपण तो B1 म्हणला, दुसऱ्या त्रिकोणाचा बेस जो आहे तो B2 म्हणला. पहिल्या त्रिकोणाची उंची H1, दुसऱ्या त्रिकोणाची उंची जी आहे ती H2 असेल. तर आपण then the ratio of their areas, then the ratio of the areas is equal to B1 into H1 upon B2 into H2. पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची. Then we study that if the height of the triangles are equal, two triangles their height equal, then find out the area of these two triangles. Suppose triangle ABC and triangle PQR, their height is H is the equal. Then
the areas of two triangles are the ratio of their corresponding base. If the height is equal, then their area is the corresponding base. म्हणजे लक्षात घ्या, जर त्रिकोणाचे दोन त्रिकोणांची उंची समान असेल त्यावेळेस त्यांचं क्षेत्रफळ हे त्यांच्या पायाच्या प्रमाणात असते. द रेशियो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, these two triangles with equal height is equal to the ratio of their corresponding bases. For example, area of triangle ABC and area of triangle PQR. In this AM and PN, these are the height of these two triangles. Means that this height is the equal. Hence, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to 1/2 into base is the BC and height is the AM. AM means H, and another triangle, area of triangle PQR, the 1/2 into base is the QR and height is the H. These are because in this height H, because this AM and PN are the equal, दोन्ही उंची समान आहेत म्हणून आपण H हा शब्द वापरलेला या ठिकाणी हाईट साठी. 1/2 1/2 कॅन्सल झाल्यानंतर उरणार आहे फक्त पहा BC upon QR. BC is the first triangle base and QR is the second triangle base. Hence, this ratio of areas of two triangles is equal area of two triangles with equal height, म्हणजे समान उंची असताना is equal to the ratio of their corresponding bases. Second condition, if the base of the both triangles are equal, दोन त्रिकोणांचा पाया समान असताना, both base equal, okay, base is the equal, then which condition? If the base of the both triangles equal, the ratio of, जर पाया समान असेल, बघा पहिल्या कंडिशन मध्ये काय पाहिलं आपण, if height is equal, then the ratio of their ratio of two triangles with equal height is equal to the ratio of their corresponding base. म्हणजे उंची समान असेल तर त्यांचं क्षेत्रफळ कशाच्या निगडीत असते, पायाच्या प्रमाणात असते. आता या ठिकाणी काय आहे, बेस इज इक्वल, बोथ ट्रायंगल्स बेस इज इक्वल, then simple that the ratio of the areas of two triangles with equal height, these are the changeable, equal height is equal base, is equal to the ratio of their corresponding base in this corresponding height. दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्यांचं क्षेत्रफळ कशाच्या निगडीत असणार आहे, उंचीच्या प्रमाणात असते. But when two triangles at that time their base and height, both triangles are equal, then the ratio is the 1:1, means that the 1. या तिन्ही कंडिशन मध्ये आपण पाहिलं असेल तर पहिल्या वाक्यामध्ये पाहिलं की दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची दिली असता. सेकंड कंडिशन, इन दी फर्स्ट कंडिशन, इफ टू ट्रायंगल्स आर इक्वल हाईट, दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर. सेकंड कंडिशन, इफ टू ट्रायंगल्स बेस इज इक्वल, पाया समान असेल तर. या कंडिशन मध्ये आपल्याला म्हणजे या पॉइंट मध्ये आपल्याला 1 ते 2 मार्काची उदाहरण विचारली जाऊ शकतात. उदाहरण आपण यापूर्वी सराव संचामध्ये सोडवलेले आहेत आणि बरेच वेळ आपल्याला रिझन, एखादा आपण थेरम असेल प्रमेयाचं ज्यावेळेस आपण लिहितो त्याच्या वेळेस आपल्याला रिझन जे आहेत ते द्यावं लागतं आणि म्हणून आपण हे कंडिशन्स आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर पुढील मुद्दा जो असणार आहे तो या प्रकरणातला आणि या 10वीच्या सिलेबसमध्ये सुद्धा एक महत्त्वाचं प्रमेय म्हणजे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, त्यालाच आपण बीपीटी थेरम म्हणून सुद्धा आपण संबोधलं जातो. बीपीटी थेरम याच्यामध्ये आपल्याला स्टेटमेंट काय दिलेलं आहे पहा. थेरम पहा, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड, वन ऑफ द लाईन पॅरलल टू साइड, ओके, साइड ऑफ अ ट्रायंगल
intersect the remaining side in two distinct points. Then the line divides the side in the same proportional. Firstly, we draw a diagram. Which diagram will be drawn? In this theorem, if a line parallel to side of a triangle, means that the diagram is the triangle. Okay? Draw firstly triangle diagram. Name of the triangle is the A, B, C. If a line parallel to side, line parallel, suppose line BC, side BC, parallel line is draw line L. This point is the P, intersecting point is the P and Q. Okay? Means that firstly we draw a diagram. Then given, which are the given in the given information of the figure. Firstly, given in triangle ABC, between line L, parallel side BC, line L parallel to BC, and line L intersecting. This line L is the intersector. Hence, line L is intersecting side AB and AC in point P and Q respectively. म्हणजे काय पहा, रेषा L ही BC ला समांतर आहे. रेषा L ही बाजू AB व AC यांना अनुक्रमे P व Q या बिंदूमध्ये छेदतात. टू प्रूव्ह आपल्याला काय साध्य करायचं आहे? Which are the proof? Then proof is the then the line divides, means line L divides the side in the same proportion, hence to prove is the AP upon PB is equal to AQ upon QC. These are the to prove. Then construction. Construction in this figure, draw or joint. PC and BQ, means that the draw seg PC and seg BQ. Then proof. Firstly, consider two triangle. Proof triangle APQ and triangle PBQ. In these two triangles, their height is equal. Hence, when the height is equal, the area of two triangles is proportion to base. Hence, area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to base. First triangle is AP upon PB. Because the proportionality of base. Then triangle APQ upon triangle PQC. These two triangles will be equal height. Hence, the area is
AQ upon QC. AQ upon QC. Then in this triangle, say PQ is the common base of two triangles. Means that this PQ is the base of triangle number first and triangle number second. Means that the triangle PQB and triangle BQC, these two triangles, there will be common base is the PQ. Hence two triangles and their height will be equal. Hence triangle PQB and triangle PQC, these two triangles are the same height, and we know that in the given line L parallel to BC, hence PQ parallel to BC. Okay, hence these two triangles means that the PQC and PQB is equal. Statement number third. Statement first, second and third, we show that means that the PQB and PQC, these two triangles will be equal. APQ, these are the same triangle. Hence, we tell that area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to area of triangle APQ upon area of triangle PQC. ओके, काय पाहिलं आपण पहा, APQ दोन्ही त्रिकोण एकरूप म्हणजे एकच आहेत. दुसरा त्रिकोण PQB आणि PQC हे जे आहेत PQB आणि PQC हे इक्वल आहेत, कारण त्यांचा पाया समान आहे आणि दोन समांतर रेषेमधील दोन त्रिकोण हे समान उंचीचे असतील तर आपण ते दोन्ही त्रिकोण समान आहेत असं दाखवले. विधान नंबर 3 दिलेला आहे आणि म्हणून त्या दोन्ही म्हणजे त्रिकोणाच्या दोन्ही डाव्या बाजू ज्या आहेत, विधान 1 आणि 2 याच्यामधले डावी बाजू जी आहे ती इक्वल आहे. जर दोन्ही डावी बाजू इक्वल असेल विधान 1 आणि 2 मध्ये, तर उजवी बाजू सुद्धा कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणून पहिल्या विधानाची जर उजवी बाजू काय आहे, AP अपॉन PB इज इक्वल टू दुसऱ्याची काय आहे, AQ अपॉन QC. आता हे वरील विधान लिहिलं ते कशावर लिहिलं, विधान 1, 2, 3 अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणची जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते प्रूव्ह आपल्याला सिद्ध होतं. या प्रमेयाचे बीपीटी थिअरमचं महत्त्वाचं प्रमेय आहे. पुन्हा लिहा, सराव करा आणि आपल्याला न पाहता लिहिता यावं. यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण टेस्ट पाहणार आहोत ट्रायंगलच्या, आणि सिमिलॅरिटी जे थिअरम आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि यावरती आधारित काही क्वेश्चन्स असतील ते मी व्हिडिओच्या खाली नंतर दिले जातील. काही अडचण असेल तर मला वैयक्तिक संपर्क साधू शकता.